वसईत आज एका पोलीस हवालदाराचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ माजली आहे। वसईतल्या पाचूबंदर खाडीलगत हा मृतदेह सापडला असून हवालदाराने वसई पोलिसांच्या जाचाला कंटाळून ही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे। विनोद पारधी असं या मृत हवालदाराचं नाव असून त्यांना वसई पोलिसांनी 26 जानेवारीला सस्पेंड केले होते। तेव्हापासून ते तणावाखाली होते। यानंतर दिनांक 5 फेब्रुवारीपासून ते घरातून बेपत्ता होते व आज त्यांचा मृतदेह सापडला। ऑक्टोबर महिन्यात माझे भाऊ वसई पोलीस स्टेशनला विनोद काशीनाथ पारधी हे पोलीस कॉन्स्टेबल वसई पोलीस स्टेशनला कार्यरत होते। गेल्या ऑक्टोबर महिन्यात या ठिकाणी त्यांचा ड्यूटीवरून या ठिकाणी सदर कॉन्स्टेबल शोभा पाटील यांच्यासोबत वाद झाला। त्यांची नोकरी संपलेली असताना शोभा पाटील यांनी त्यांना फोन करून बोलवलं व त्यांना आवर्जून ड्यूटीचा टाइम गेला नसताना आशा पाटील यांनी परत नोकरीला जाण्यास भाग पाडलं। त्या ठिकाणी त्यांच्या ड्यूटीवरून आपसात वाद झाले व त्या ठिकाणी ते ठाणे अंमलदार असताना त्यांनी त्या पदाचा दुरुपयोग करून माझ्या भावावर विनोद काशीनाथ पारधी यांच्यावर खोट्या नोंदी घेतल्या व FIR दाखल केली। त्या FIRच्या दाखल केल्यानंतर त्या FIRची सदर चौकशी न करता सदर पोलीस स्टेशनचे PI DYSP यांनी फक्त व माझ्या भावावरच कारवाई केली व गुन्हा दाखल त्याच्यावर केला। त्या प्रकरणाची चौकशी न करता त्याला त्या ठिकाणी त्यांनी एकटा यांच्यावरच कारवाई केली। तुम्हाला तुमचा काय आरोप आहे? मुख्य आरोप म्हणजे माझ्या भावाला या आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यासाठी या पोलीस स्टेशनच्या आशा पाटील त्या संबंधित त्या ठिकाणी फिर्यादमध्ये असलेले अधिकारी PI DYSP SP यांनी गेल्या 26 तारखेला त्याला सस्पेंडची नोटीस दिली होती। आमचं प्रत्यक्ष म्हणणे आहे की माझ्या भावाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यास आशा पाटील व सदर अधिकाऱ्यांनी या ठिकाणी त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले आहे। माझा तो खरा आरोप आहे की आम्ही बघितलं की हे आदिवासी आम्ही पारधी समाजाचे असल्या कारणास्तव यांनी एकतर्फी निर्णय घेऊन फक्त आदिवासी म्हणून आमच्यावर कारवाई केली। वसई पोलीस ठाण्यात काम करणारी महिला शिपाई आशा पवार हिने विनोद विरुद्ध तक्रार केली होती। मात्र वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी चौकशी न करता विनोदला सस्पेंड केले होते। त्यामुळे विनोदच्या मृत्यूला श्रीकृष्ण कोकाटे व संपतराव पाटील हे दोघे जबाबदार असल्याचा आरोपही विनोदच्या भावाने केला असून दोघांच्या चौकशीची मागणी केली आहे। संपूर्ण महिनाभराच्या यांच्या नोंदी किंवा फोन रेकॉर्डिंग माझ्या भावाच्या मी सेव्ह करून ठेवलेल्या आहेत आणि यांनी नोंदी बदल करून कागद फाडून परत रंगवून जे काही कागदपत्र बदलवले आहेत पोलीस स्टेशनला मी ते संपूर्ण सेट माझ्याजवळ सांभाळून ठेवलेला आहे। माझ्या भावाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या कारणास्तव या लोकांवर कारवाई करण्यात माझी विनंती आहे। प्रकरणी श्रीकृष्ण कोकाटे व पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता